मित्रहो नमस्कार. मराठवाड्यात महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्राचे एक बलवान मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका हिंदू मंदिरात जाऊन पूजा केली. ते गर्भगृहात गेले आणि त्यानंतर हिंदू धर्मियांच्यामध्ये एक प्रचंड मोठं वादळ उठलं. ते नुसतंच वादळ नव्हतं, तर वादळाच्या पहिल्या टप्प्यात हिंदू भक्तांनी हे मंदिर शुद्ध करून घेतलं, गोमूत्र शिंपडलं, कारण तिथे मुस्लिम माणूस गेलेला होता. त्यानंतर ह्याच्यावर क्रिया प्रतिक्रिया उमटत गेल्या आणि एका शहाण्या हिंदूने सांगितलं की हिंदूंच्या मंदिरामध्ये बिगर हिंदूंनी यायचं कारण नाही आणि गर्भगृहात तर जाण्याचं मुळीच कारण नाही. त्याच्यामुळं मंदिराचा विटाळ होतो, ते भ्रष्ट होतं. त्यांना जर दर्शन घ्यायचं असेल तर बाहेरूनच दर्शन घ्यायचं आणि जर गर्भगृहात यायचं असेल तर त्यांनी मुस्लिम धर्म सोडावा आणि हिंदू धर्म स्वीकारावा, असं ते म्हणाले. आता या संदर्भामध्ये अब्दुल सत्तार यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही आहे आणि ते देणं उचित की अनुचित हा एक स्वतंत्र भाग आहे. आता ही जी घटना घडली की बिगर हिंदू गेल्यामुळं किंवा अस्पृश्य गेल्यामुळं मंदिर विटाळतं, मंदिर बाटतं, ही पहिली घटना नाही आहे. ह्याचा एक दीर्घ असा इतिहास साक्षी आहे. कारण मुळात मनुस्मृतीनेच शूद्रांना, बिगर हिंदूंना मंदिरामध्ये आज जाऊन दर्शन घेण्याची परवानगी दिलेली नाही आहे. 1927ला महाडमध्ये पाण्याला स्पर्श करण्यासुद्धा इथल्या प्रतिगामी समाजाने बाबासाहेबांना विरोध केला. तिथे मारहाण झाली. कारण काय, तर पाण्याला शूद्रांनी स्पर्श केला. गंमत अशी होती, ज्या पाण्यात कुत्री गेले तरी चालतात, मांजरे गेले तरी चालतात, पक्ष्याने विष्ठा टाकली तरी चालते, त्या पाण्याला फक्त शूद्रांनी स्पर्श करू नये. पुढे आपल्याला आठवतं की मंदिर प्रवेशासाठीच्या काही चळवळी महाराष्ट्रामध्ये चालू झाल्या. अर्थात त्या हिंदूंनी सुरू केलेल्या होत्या, कारण त्यांना हिंदूच्या मंदिरामध्ये प्रवेश पाहिजे होता. अमरावतीमध्ये अशी चळवळ झाली, पुण्याच्या पर्वतीसाठी अशी चळवळ चालू झाली आणि सगळ्यात मोठी चळवळ जी जागतिक इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे ती नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठी चळवळ 1-2 वर्षे नव्हे तर 5 वर्षे ती चालू होती आणि 5 वर्षे चळवळ चालूनसुद्धा अस्पृश्यांना मंदिराचे दरवाजे काही उघडले नाहीत. याच काळात महात्मा गांधींनी पण मंदिर प्रवेशाच्या चळवळी चालू केलेल्या होत्या, पण काही ठिकाणी दरवाजे उघडले आणि काही ठिकाणी महात्मा गांधींनाच मंदिरामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला. आपल्याकडे बऱ्याच गोष्टी मजेशीर घडतात. हिंदू धर्माचं एक सूत्र असं आहे की इथली सगळी लोक, सगळी माणसं ही एकाच परमेश्वराची लेकरं आहेत. म्हणजे कुणीतरी एक परमेश्वर आहे आणि त्याने ह्या सर्व लेकरांना, सगळ्या माणसांना जन्माला घातलेला. हे खरं मानलं तर मग परमेश्वराने असं काय केलं की त्यांनी जाती निर्माण केल्या, एकाला स्पृश्य ठरवलं, एकाला अस्पृश्य ठरवलं, ब्राह्मण ठरवलं, कुणाला मराठा ठरवलं, कुणाला भंगी ठरवलं. खरं बोलायचं तर ह्या सगळ्या गोष्टी कथित अकथित असलेल्या परमेश्वराने केल्या असण्याची शक्यता नाही आहे. पण फुल्यांच्या भाषेमध्ये देव आणि भक्त ह्यांच्यामध्ये जो मध्यस्थ तयार होतो त्याला वेगळी वेगळी नावं असतात. ती कधी व्यवस्था असते, कधी माणूस असतो, कधी पुरोहित असतो, कोणी अजून काहीतरी असतं. त्यांनी ह्या सगळ्या व्यवस्था तयार केलेल्या आहेत. देवाचं कारणच काय? देवाला मध्ये घालायचं कारणच काय? हे सगळं आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून घडलं आणि प्रत्येकाला वाटत होतं की ही जाती व्यवस्था मंदिराच्या गाभाऱ्यातून तरी नाहीशी होईल, पण तसं झालं नाही. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की जगजीवनराव यांनी दिल्लीत एका पुतळ्याचं अनावरण केलं होतं, पण ते शूद्र होते. शूद्रांनी पुतळ्याचं अनावरण केलं म्हणून पुतळा धुवून काढण्यात आला. ही शुद्धीकरणाची मोहीम राजघाटापर्यंत गेली. राजघाटावर विशिष्ट पक्षाच्या लोकांनी पाय ठेवला म्हणून दुसऱ्या पक्षाने
राजघाट भ्रष्ट झाला म्हणून त्याचं शुद्धीकरण केलं. एवढंच नाही आहे, आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एका धर्मस्थळामध्ये जायचं होतं, तर तिथल्या पुजाऱ्यांनी काही अटी सांगितल्या आणि त्या अटी मान्य करूनच तिथे जावं लागलं. कुठे शूद्रांना प्रवेश नाही, कुठे महिलांना प्रवेश नाही. शनी शिंगणापूरमध्ये महिलांना प्रवेश मिळावा म्हणून दाभोलकरांनी सुरू केलेलं आंदोलन अगदी अलीकडेच आहे. त्याच सुमारास केरळमध्ये पण असं आंदोलन झालं की केरळच्या महिलांना तिथल्या मंदिरामध्ये प्रवेश पाहिजे होता. हे संपेल की नाही असं वाटत असतानाच काल अब्दुल सत्तार ज्या मंदिरात गेले त्या मंदिराचं शुद्धीकरण करण्यात आलं. आता शुद्धीकरण केल्यामुळं खरंच मंदिर शुद्ध होतं का, हा नंतरचा भाग आहे. कारण महाडमधला अख्खा तलावच शुद्धीकरण केला होता. त्याच्यावर एवढे पैसे खर्च केले होते पुजाऱ्यांच्यावर, पूजेवर. कोल्हापूरमध्ये करवीर संस्थानात छत्रपती शाहू महाराज यांच्या पत्नी नरसिंहवाडी येथे दत्त मंदिरात दर्शनास गेल्या, तेव्हा त्यांना पण अडवण्यात आलं होतं. हा इतिहास फार ताणत गेलो आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सुद्धा विरोध केला होता, इथेपर्यंत आपण जाऊ शकतो. हे कोण लोक आहेत? हे शूद्र अशूद्र ह्याच्यातून बाहेर का नाही पडत? हे जाती जातीने तयार केलेल्या विषमतेतून बाहेर का नाही पडत? त्यांना पडायचं नाही आहे. गेल्या 2-3 वर्षापासून नागपूरमधले एक मोठे बुवा असं सांगतात की भारतात जन्माला आलेल्या किंवा भारतात असलेल्या प्रत्येक माणसाचा DNA हिंदू आहे. आता त्यांचं हे वचन खरं मानायचं ठरलं तर मग अब्दुल सत्तारांचा DNA सुद्धा हिंदूच पाहिजे. आणि तो हिंदू असेल तर त्यांच्या मंदिर प्रवेशामुळं मंदिर भ्रष्ट कसं होतं? गंमत अशी आहे की मुस्लिमांचे अनेक सण असे आहेत, अनेक समारंभ असे आहेत की त्याच्यामध्ये 80-90% हिंदू भाग घेतात, श्रद्धा व्यक्त करतात, आनंद घेतात, आशीर्वाद घेतात. उरूस असतील, पिराचे दर्गे असतील, अजून कोणते तरी सणवार असतील. ज्या गावात मुस्लिम 1-2च घरं आहेत तिथे सगळे हिंदू मिळून ते सण साजरा करतात. याचा अर्थ असा की आपल्या देशातल्या मातीमध्ये अशी एक सुप्त ताकद आहे, ती अनेकदा धर्माच्या जातीच्या रेषा ओलांडून माणसाला मिठी मारते. ही माणसाला मिठी मारणारी परंपरा जी आहे ती मागे मागे खेचण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि त्या प्रयत्नाचा एकच भाग म्हणजे की सत्तार जर हिंदू झाले तर त्यांना आम्ही अडवणार नाही. आता हिंदू झाले ह्याचा अर्थ काय? हिंदू धर्मात जाण्याला परवानगी आहे, धर्मांतराला परवानगी आहे असा त्याचा अर्थ होतो. की हिंदू मठाधिपती ते सुद्धा धर्मांतराचं काम करतात. कधी आदिवासींना हिंदूमध्ये आणतात, कधी आणखी कोणत्या धर्मातल्या आणतात, कधी अजून कोणाला तरी आणतात, पण त्यांना कोणी विरोध करत नाही. पण अन्य धर्मियांनी जर असं काम केलं तर तो राष्ट्रद्रोह होतो. त्यांच्याविरुद्ध खटला भरतात, दंगली होतात. हे अशा देशात चाललेलं आहे की ज्या देशामध्ये संविधानाचं राज्य चालू आहे, धर्मनिरपेक्षतेचं राज्य चालू आहे. आणि या धर्मनिरपेक्षतेनेच, या संविधानानेच स्वातंत्र्यानंतरचा 75-80 वर्षाचा देश हा एकसंध ठेवलेला आहे. इथे असं नाही आहे ज्याला वाटतं आपल्या आपल्या धर्मावर विश्वास ठेवावा, श्रद्धांवर विश्वास ठेवावा, परंपरांच्यावर विश्वास ठेवावा, त्याला संविधानाने परवानगीच दिलेली आहे. संविधान ह्या श्रद्धांच्या आड कधीच येत नाही आहे. असं असताना आधुनिक युगामध्ये जो देव सर्वांचा आहे, जी सगळी लेकरं त्याच देवाची आहेत, त्यात एखादा अन्य धर्मीय माणूस गेल्यानंतर धर्माचं नुकसान काय होणार आहे?
उलट तुमचा धर्म विस्तारला, उलट त्यांनी सगळ्या श्रद्धावानांना सामावून घेतलं असा अर्थ होतो. पण त्याच्याशी ह्या कर्मठ लोकांचं काही देणं घेणं नाही. तसं असतं तर काळाराम मंदिराचे दरवाजे कधीच उघडले गेले असते. आणि शेवटचा मुद्दा, काळाराम मंदिरात प्रवेश कोणाला पाहिजे होता? तो अस्पृश्यांना पाहिजे होता. आणि अस्पृश्य कोण आहेत? ते जातीने अस्पृश्य असतील पण ते धर्माने हिंदू होते. सगळेच मान्य करतात अस्पृश्य हिंदू आहेत, पण हिंदू धर्मियाचं मंदिर हिंदू धर्मातल्या लोकांनाच खोलत नव्हतं. कारण इथे धर्म वेगळा आणि इथे जात वेगळी. त्यावेळेला कुठे गेले होते हे लोक? अस्पृश्य हिंदू आहेत, त्यांना हिंदू धर्मियांचा मोठा देव असलेल्या रामाचं मंदिर खुलवायला पाहिजे असं ते का म्हणत नव्हते? त्याने शेवटपर्यंत म्हटलं नाही. आणि बाबासाहेबांना धर्मांतराची घोषणा करून बुद्धाला शरण जावं लागलं. जिथे जातच विचारत नाहीत, जिथे तुमचा धर्मच विचारत नाहीत, जिथे विषमतेला स्थान नाही आहे, अशा ठिकाणी बाबासाहेब आणि त्यांचा समाज गेलेला आहे. इतिहासाकडून काही शिकावं अशी आपली समाजाची धारणाच नाही आहे. हे किती दिवस चालवणार आहोत आपण? आणि आपल्या म्हणण्यामध्ये काय शिस्त आहे का? आपण एकीकडे सांगतो भारतातला प्रत्येकजण हिंदू आहे, इथे कोणी मुस्लिम ख्रिस्ती नाहीच आहे. हे सांगताना आपण दुसऱ्या धर्माचं अस्तित्व नाकारतो. ते मान्य करून जरी ह्याच्याकडे आलो, जर सगळेच हिंदू आहेत मग यांना गर्भगृहात जाण्याचा हक्क का नाही आहे? काहीतरी ठरवायला पाहिजे. अशा दुभंगलेल्या गोष्टी सांगून समाज एकसंध करता येत नाही. खरं म्हणजे अब्दुल सत्तारानेच त्या मंदिरात जाण्यापूर्वी ह्या सगळ्या इतिहासाची आठवण ठेवायला पाहिजे होती. तशी त्याने जर ठेवली असती तर कदाचित ते त्या मंदिरात गेले नसते. पण त्यांना जावं लागलं कारण ते पण एक राजकारणी आहेत. त्यांच्या केवळ मुस्लिम मतबँकाच नाहीच आहेत, त्याच्यापेक्षा मोठ्या हिंदू मतबँका आहेत. आणि त्या बँकेचं कौतुक करण्यासाठी, त्यांना गोंजारण्यासाठी माणसं काय पण करतात, हे पण आपण बघत आलेलो आहोत. तात्पर्य, आपण ज्या एका नव्या जगाकडे निघालेलो आहोत त्या जगामध्ये अशा गोष्टींना थारा असणार नाही. म्हणून आपण पुन्हा पुन्हा कोणत्या तरी नावाने माणूस डिलीट करण्याचं काम करू नये. ह्याच्यात काय होतं? देव आहे की नाही, देव कुठे आहे, देव कसा प्रसन्न होतो, त्याची भक्ती कशी करायची, धर्म कोणता, ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि त्यांच्या नावाने विनाकारण माणसं डिलीट होत असतील तर ते बरोबर नाही आहे. एवढाच मुद्दा होता. धन्यवाद.